हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर आज आपण मस्त कप्स केक पाहणार आहोत, ते पण ओलिओ बिस्किटपासून. यामध्ये ना विनो घातला आहे, ना सोडा घातला आहे, ना बेकिंग पावडर, काहीच ना टाकता मस्त फक्त बिस्किटपासून आपण ही कप्स केक बनवणार आहोत. तर हे 6-7 बिस्किटची पुडी घेतली मी अशी छोटी. आता हे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकता तुम्ही ओलिओच्या ऐवजी. आता हे एक प्लेट घेतली मी आणि पूर्ण हे असे फोडून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. तर हे क्रीम वगैरे आपल्याला नाही काढून घ्यायची, क्रीम सुगड घ्यायची आहे. आणि यामध्ये आपल्याला साखर वगैरे काहीच वापर नाही करायचा आहे, दुधाचा पण नाही. आता काढून घेतली. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला हे असे तुकडे करून टाकायचे आहेत. आता हे पूर्ण तुकडे करून टाकले मी. आता याचं झाकण लावून हे मिक्सरमधून आपल्याला बारीक फिरून घ्यायचं. आता हे फिरून घेतलं. आता यामध्ये एक छोटा कप, पूर्ण कप भरून छानी यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे कुठे बी बारीक थोडे तुकडे असतील तर ते एकदम बारीक होऊन जातील. आता याचं झाकण लावून परत मिक्सरमध्ये एक वेळा फिरून घेऊ. हे बघा, हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 3 चम्मच तेल टाकते. आता याचं झाकण लावून परत आपल्याला एक वेळा हे फिरून घेऊ मिक्सरमधून. आता फिरून घेतलं मी. आता एक केकचं भांडं घेतलं मी केक बनवण्यासाठी. तुम्ही चहाचं पातेलं पण घेऊ शकता. आणि त्याला थोडंसं तेल लावलं आणि त्या साईजचा आपल्याला असा बटर पेपर कट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये असा पसरून द्यायचा आहे आणि असा प्रेस करून घ्यायचं. आता जे मिश्रण आहे आपलं केकचं ते यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे पूर्ण. आता चम्मचनी असं थोडंसं पसरून घेते. हे थोडंसं प्रेस करून घेते. आता गॅसवरती मी पातेलं गरम करायसाठी ठेवलं आहे. 6-7 मिनिटं झाले. त्यामध्ये मी स्टँड पण ठेवलं. आता एका हाती मोबाईल पकडून छानी आणि एका हाती हे भांडं पकडून छानी मी ते त्यामध्ये ठेवते. आता आपल्याला कंटिन्यू 25-30 मिनिटं मध्यम गॅसवरती आपल्याला हे केक जो आहे आपला होऊ द्यायचा आहे. त्याच्यावरती आता झाकण ठेवते आणि गॅस एकदम कम करून घ्यायची. तर 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान आपला हा केक जो आहे तो छान असा फुलला आहे मस्त. यामध्ये आपण ना इनो टाकला ना सोडा टाकला तरी पण छान झाला. आता एक चम्मच घेते आणि असं टोचून बघते. आता हे बघा, मिश्रण काहीच नाही लागलं चम्मचले, म्हणजे आपला केक छान झाला. आता सांड्याच्या साहाय्याने उतरून छानी खाली ठेवते. थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवते. आता हा थंड झाला आहे. आता एक प्लेट घेतली. आता हा प्लेटमध्ये असा उघडा मारून घेते आणि असा छान झाला आहे. जे हे बघा, बटर पेपर पण भांड्यालाच लागून गेलं. आता याला सीधा करते. हे बघा, छान फुगला आहे मस्त. काही एवढा पण असा चपटा नाही झाला, छान असा झाला आहे जाळीदार. तर यामध्ये इनो नाही टाकला आपण, सोडा पण नाही टाकला तरी पण छान केक झाला. हे बघा, तेल टाकलं तर फक्त 3 चम्मच. लगेच हात लावलाच की तुटतो. आता आपल्याला हा पूर्ण असं चुरमा करून घ्यायचा याचा. ते एका हातात मी फोन पकडेला आहे म्हणून एकाच हाताने करत आहे चुरमा त्याचा. आता हे पूर्ण मिश्रण असं चुरमा करून घेतलं मी केकचं. हे बघा, आता डार्क चॉकलेट मी असं बारीक कट करून घेतलं. असं कट करून घेतलं बारीक की जे वितळायला जास्त वेळ लागत नाही. यामध्ये मी थोडंसं गरम दूध टाकते. आणखी थोडं कम वाटलं मला आणखी थोडंसं टाकते आणि ही चम्मचनी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. जे गाठा वगैरे नाही राहते. आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता हे असं झालं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चॉकलेटचा आणखी जास्त वापर करू शकता. आता हे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थोडंसं घट्ट होऊन जाईल. आता क्रीम घेते 1 वाटी. जेव्हा मी केक बनवते, केक तर मला एवढं काही खास येत नाही पण तसेच थुतूर-मुतूर, तर तेव्हा मी 1 वाटी क्रीम घेते. तर यावेळेस पण मी 1 वाटी क्रीम घेतली ॲडव्होल्या आणि नंतर माझ्या लक्षात आलं की 1 वाटी नाही घेणं. कप्स केकात तर आपल्याला अर्धी वाटीच घेणं आहे. तर परत मी त्यातली अर्धी वाटी क्रीम काढून घेते. घरी केक बनवला की पोरायला क्रीम जास्त आवडत नाही, तर क्रीमचा वापर थोडासा कमीच करते मी. आता हे काढून घेतली. आता ही अशी मशीननी व्यवस्थित पूर्ण फेटून घेते. ती जी क्रीम आहे हिला हे अशी मशीनच लागते फेटायसाठी. आता फेटल्यानंतर हिला असं थोडंसं पातेलं चेक करायचं की व्यवस्थित फेटल्या गेली काय. ते बघा, एकदम वितळत नाही. आता हे कप्स केक बनवण्यासाठी हे ग्लास घेतले मी छोटे काचाचे. तुम्ही ते प्लास्टिकचे ग्लास भेटता मार्केटमध्ये ते पण घेऊ शकता. या वाटी पण घेऊ शकता छोट्या, या घरच्या वाट्या पण वापरू शकता. आता यामध्ये मी आता हे जे केकाचा चुरमा केला आहे आपण तो आपल्याला या कपाईमध्ये सर्व कपाईत टाकून द्यायचा आहे. ते एक प्लास्टिकचा घरामध्ये होता ग्लास छोटा, तो पण घेतला मी. त्यामध्ये पण आपल्याला सर्व टाकून द्यायचं आहे. नंतर आपल्याला पूर्ण कपाईमध्ये चॉकलेट टाकायचं आहे. आता चॉकलेट टाकलं की याच्यावरती परत आपल्याला केकाचं मिश्रण टाकायचं आहे आणि नंतर परत चॉकलेट टाकायचं आहे. तर असं 2 वेळा आपल्याला हे प्रोसेस करायची आहे याची. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा,
बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. आता याच्यावरती परत चॉकलेट, आता सर्व जे ग्लासात सर्वावरती चॉकलेट टाकते आणि त्याच्यावरती आपल्याला मग नंतर क्रीम टाकायची आहे. तर क्रीम जी आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवली. आता फ्रीजमधून क्रीम काढून घेतली. आता हे नोझल घेतलं आणि हे क्रीमची पन्नी घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पूर्ण क्रीम टाकायची आहे. आता याच्यावरती आपण क्रीम टाकूया. तुमच्याकडे हे क्रीम नसेल तर तुम्ही चॉकलेट टाकू शकता फक्त. आता देते टाकून याच्यावरती असे वरच्या साईडनी सर्व याच्यात. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर नवीन वर्षासाठी मस्त असे हे कप्स केक बनवले आहे मी माझ्या मुलांसाठी. त्यांना लय आवडता केक. तर दुसरा केक न बनवता म्हटलं चला कप्स केकच बनवू. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला हे प्रेस करा. आणि हे कप्स केक जे आहेत ते मी पहिल्यांदाच बनवले. आजपर्यंत मी हे केक असे बनवले नव्हते कधीच. तर माझे हे कप्स केक कसे वाटले तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हे सजावटीसाठी मी याच्यावरती मस्त असे हे पिवळे दाणे टाकत आहे, म्हणजे छान दिसले पाहिजे म्हणून. तर आपण हे केक बनवण्यासाठी ना प्रेमिक्सचा वापर केला आहे, ना इनो सोडा, काहीच बाहेरचं नाही. फक्त ओलिओ बिस्किटपासून हा केक बनवले आहे कप्स केक. तर तुम्ही पण नक्की बनवा नवीन वर्षाला. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या परिवाराला. छान झाले आहे की नाही केक नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता हे पोरांना देईन. माझ्या पोरांना खूप आवडतं आहे कप्स केक. तर हे कसे बनवले आहे तर ते पण सांगा. आणि दिसत तर छान आहे.